शांत रहा, तो मागे मागे शांत रहा. चालू झाली. बाकी बंद करा इकडे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 17 सप्टेंबरला माननीय प्रधानमंत्री राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवाडा राज्याच्या महसूल खात्याने आयोजित केला आहे. ग्राम समृद्धी ते अंत्योदय असा हा सेवा पंधरवाडा आहे. या सेवा पंधरवाड्यामध्ये 17 ते 22 या काळामध्ये शेतकऱ्याच्या शेतरस्त्यांचं मॅपिंग करणे, अतिक्रमण काढणे आणि राज्य मार्ग नॅशनल हायवेच्या मार्गाप्रमाणे जसे क्रमांक असतात, पण शेतरस्त्याला क्रमांक नाही, शेतपाननला क्रमांक नाही, शिवपाननला क्रमांक नाही, तर शेतातल्या 4 प्रकारचे रस्ते असतात. एक डबल डॉटेड, एक डबलमध्ये तुटक डॉटेड आहे, एक सिंगल डॉटेड आणि एक शिवपानन सिंगल छोटे छोटे डॉट करून आहे. 4 प्रकारचे रस्ते शेतकऱ्याचे आहेत. या 4ही प्रकारच्या रस्त्यांना क्रमांक देणे. देशातल्या कुठल्याही राज्याने असं पाऊल उचललं नाही जे पाऊल आता महसूल खात्याने उचललेलं आहे. शेतकऱ्याच्या सर्व शेतीच्या रस्त्यांना क्रमांक देणे आणि संपूर्ण रस्त्याचं अतिक्रमण निघाल्यावर त्या रस्त्याच्या दोन्ही साईडला शेड्यूल झाडं लावणे. म्हणजे अतिक्रमण जे काढलं ते उद्या जर गोटा लावून आपण मॅपिंग केला तर गोटा तोडून टाकतात, काढून टाकतात, पण शेड्यूल झाड लावलं तर मात्र गुन्हा दाखल होतो. त्यामुळे परमनंट हा रस्ता अतिक्रमण कोणी करणार नाही पुढच्या काळात, याची काळजी पुढच्या 6 महिन्यामध्ये जिल्हाधिकारी आमचे जिल्हा भूमी अभिलेख यांनी घ्यायची आहे आणि पुढच्या 6 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्या अभियानाची सुरुवात चंद्रपूरमधून आपण 17 सप्टेंबरला केली आहे. दुसरा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितला, मी परवा जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुणेमध्ये या पंधरवाड्याचं उद्घाटन केला तेव्हा आळाची वाडी या पुणे जिल्ह्यातल्या गावांनी 15 पांदन रस्ते बांधून मोकळे केले, बांधकाम पूर्ण केलं. तिकडे बोरी बुजुर्ग एक गाव आहे, त्या बोरी बुजुर्ग गावाने 79 पांदन रस्ते हे क्रमांक टाकून मोकळे केले. राज्यामध्ये आता सर्वात महत्वाचं काय तर राज्यातला जर आपल्याला जीडीपी वाढवायचा असेल, सकल उत्पन्न वाढवायचं असेल, तर जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असत नाही आणि तो मोटरेबल असत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा बेरोजगार मुलगा हा रोजगाराकडे जो शेतीकडे जातो आहे, आज जाण्यापासून तो दूर चाललेला आहे शेतीकडे. जर शेतात पाणी असेल, शेतात वीज असेल, शेतात रस्ता असेल, तर माझा विश्वास आहे की अजूनही शेतकऱ्याच्या मुलाला कुठेही नोकरी करायला जायची गरज पडणार नाही. म्हणून हे अभिनव हा कार्यक्रम राज्यात आम्ही करतो आहे. पुढच्या 6 महिन्यात राज्याचं मॅपिंग पूर्ण झाल्यावर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना हे पांदन रस्त्याच्या बांधकामाकरता योजना येणार आहे आणि त्याचेही काम आपण पण त्याला 6 महिने याकरता देतोय की हे जे प्रोसेस आहे, रस्त्याचा नंबर टाकणे, रस्त्याचं अतिक्रमण काढणे, त्याला झाडं लावणे, या प्रक्रियेला 6 महिने लागेल आणि पुढच्या 6 महिन्याने आम्ही ही योजना आणतोय जेणेकरून शेतकऱ्याचा रस्ता पक्का होईल. 23 ते 27 या काळामध्ये चंद्रपूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये जे जे लोक सरकारी जागेवर बसलेले आहेत, तो कुठलाही सत्ता प्रकार असो, जसं राजुऱ्यामध्ये मदत मासमध्ये जमीन दाखवल्या, म्हणजे निजामाच्या काळाची जमीन दाखवली, त्यामुळे राजुरा हा पूर्ण निजामाच्या जमिनीवर दिसतोय. आता मला मंत्रिमंडळासमोर जाऊन एखाद्या वेळी कायद्यामध्ये बदल करून तो सत्ता प्रकार बदलावा लागणार. जसं झुडपी जंगलमध्ये आपण बघितला,
झुडपी जंगलच्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही केस टाकली. महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्याने पुढाकार घेतला. आज 46,000 हेक्टर जमिनी या फ्री होल्ड झाल्या. म्हणजे आता त्या सरकारी जे झुडपी जंगलावरचे घरं होते, झुडपी जंगलवर जे शेतकऱ्याच्या खाजगी शेतकऱ्याच्या जमिनीवर झुडपी जंगल लागला होता, त्या सर्व जमिनी फ्री होल्ड करण्याचा मार्ग वेगळा झाला. म्हणजे ह्या पूर्व विदर्भामध्ये होत्या. विदर्भामध्ये नजूल जमिनीचे प्रकरण आहेत. नजूलवर खूप लोक जमिनीवर बसलेले आहेत. त्यांना फ्री होल्ड करून देण्याकरता रेडी रेकनरच्या 2% रेडी रेकनरच्या पैसे भरले तर जमीन फ्री होल्ड होणार. असे वेगवेगळ्या प्रकारचे सत्ता प्रकार हे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहे. जसं नंदुरबारमध्ये जहागीरदार जमीन लागली, जहागीरदारच्या नावाने जमीन आहे. असे वेगवेगळे सत्ता प्रकार आहे. या सर्व सत्ता प्रकार, आता मी काल गडचिरोलीला होतो 1.5 दिवस, तिकडे बेंगॉली लागलाय. बेंगॉली 40,000 घरं त्या जमिनीवर बेंगॉली टाकून दिलाय. तर बेंगॉली सत्ता प्रकार, त्या सत्ता प्रकाराला आता फ्री होल्ड करायचा आहे. तर अशा प्रकारचे या राज्यामध्ये 50 लाख परिवार असे आहेत जे क्लास 2 मध्ये आहे, त्यांच्या नावानं पट्टा नाही आहे. या राज्यातल्या सर्व जनतेची मालमत्ता कायम करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून 23 ते 27 हे जमिनी फ्री होल्ड करणे, याकरता आम्ही काम करणार आहोत. तिसरा, चंद्रपूर शहरासारख्या जेवढ्या महानगरपालिका नगरपालिका आहे, या नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जे सरकारी जागेवर झोपडपट्टी बसलेली आहे, चंद्रपूरमध्ये तर 36 जवळपास 55 झोपडपट्टी आहे. त्यांना फ्री होल्ड आता पण झाले नाही. पण त्यांच्याकरता आता मी कलेक्टर आणि जोरगेवारजी आणि आम्ही सर्व, देवराव भोंगडेजी, मी सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांशी चर्चा केली. त्यांनी आता आपण एक मार्ग काढतोय. चंद्रपूर शहरातल्या जेवढ्या सरकारी जागेवर घरं आहेत त्या सर्वांचा प्लेन टेबल सर्वे करावा लागतो. जसं नागपूरमध्ये आम्ही PMC नेमली आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी नेमून त्याचा प्लेन टेबल सर्वे केला. आणि त्या सर्वे झाल्यानंतर कलेक्टरनी पटापट त्यांच्या जमिनी फ्री होल्ड केल्या, घरं फ्री होल्ड केले, पट्टे वाटप केले, स्वामित्व दिला, प्रॉपर्टी कार्ड दिला. तर असं आपण चंद्रपूर शहरात जसं 56 झोपडपट्टी आहे, या राज्यातल्या सर्व 2011 पूर्वीचे जेवढे अतिक्रमण झाले असतील त्या घरांना कायदेशीर करून देणे आणि सर्वांसाठी घरे ह्या योजनेअंतर्गत प्रत्येक घराला 2.5 लाख रुपये केंद्र सरकारकडून मिळवून देणे, याकरता योजना आपण 23 ते 27 पासून चालू करतोय. साधारण वर्षभरामध्ये या राज्यातला सर्व सत्ता प्रकार बदलवून 50 लाख परिवारांना त्यांची जमीन, त्यांची मालमत्ता फ्री करण्याचा विचार आम्ही करतोय. एक राज्यामध्ये नक्षा योजना येते, नक्षा आमच्या भूमी अभिलेख खात्याकडनं, ज्यामध्ये शहरातल्या सर्व घरांचं, गावठाण असेल, चंद्रपूर शहर असेल, जुनं गावठाण असेल, नवीन गावठाण असेल, या सर्वांची आखीव पत्रिका, सनद आम्ही घर पोच प्रत्येक परिवाराला मिळाली पाहिजे, याच्याकरता नक्षा स्कीम आणतो आहे. आणि ग्रामीण गावठाणामध्ये, जिल्ह्यामध्ये ग्रामीण गावठाणाकरता स्वामित्व नावाची योजना येत आहे. स्वामित्वामध्ये त्यांचा ड्रोन सर्वे आम्ही करू. ड्रोन सर्वेमध्ये त्याच्या प्रत्येक घराची सनद हे प्रत्येक घरी पोहोचवून देण्याचे काम आम्ही करतो आहे. त्याला स्वामित्व योजनेत आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे या राज्यातला जो महसूलचा अत्यंत महत्त्वाचा जबाबदारी आहे की राज्याच्या जनतेचं प्रॉपर्टी कार्ड, राज्याच्या जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल खात्याची आहे. ती जबाबदारी आम्ही या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानात करतो आहे. सोबतच आम्ही या ठिकाणी नवीन वाढू धोरण आहे 8/4/2024, 8/4/2025 आणि 30/4/2025. आज मला या गोष्टीचा थोडं वाईटही वाटतं की चंद्रपूर आणि राज्यातल्या इतरही ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की पंचायत ते पार्लमेंटपर्यंत लोकप्रतिनिधी, हे सरपंच ते खासदार आणि ग्रामपंचायतपासून तर जिल्हाधिकारीपर्यंत सर्व अधिकारी यांनी कार्यशाळा घ्यावी. 8/4 मध्ये काय म्हटलं आहे? 8/4 मध्ये जे मोठे वाळू घाट आहे ते ओपन लिलाव पद्धतीने हे वाळूसाठी उपलब्ध करा. पण या जिल्ह्यामध्ये छोटे छोटे साठे आहेत प्रत्येक ठिकाणी, जवळपास 100-125 साठे निघतील जे चंद्रपूरमध्ये आहेत. त्याकरता 30/4चा धोरण आहे. 30/4 मध्ये आम्ही असं म्हणतो आहे की घरकुलाकरता मोफत वाढू, 5 ब्रास एक घरकुलाला, आणि ज्यांना घर बांधायचं असेल खाजगी घर
त्यांना सुद्धा कलेक्टरला जेवढी मागणी खाजगी व्यक्ती करेल तहसीलदारला नोडल ऑफिसर नेमला आहे. तहसीलदारकडे समजा उद्या कुणाही व्यक्तीला घर बांधायचं असेल, त्यांनी 10 ब्रास रीती मागितली तर तहसीलदारनी 10x600 रॉयल्टी 6,000 रुपये तहसीलदारनी चालान देऊन त्यांना रीती उपलब्ध करायची आहे. तिसरा, नगरपालिकेच्या महानगरपालिकेचे जे डिमांड असेल आपल्या सरकारी बांधकामाची, त्या सरकारी बांधकामाला सुद्धा जेवढी डिमांड नगरपालिकेच्या सीओनी ग्रामपंचायतच्या सचिवांनी तहसीलदारला पाठवली तेवढी डिमांड तहसीलदारला 600 रुपये ब्रास घेऊन पूर्ण करावी लागेल. 30-4 मध्ये स्थानिक वापर म्हटला आहे आणि त्याला ईसीची गरज नाही, पर्यावरण अनुमतीची गरज नाही, असा 30-4चा धोरण आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिली आहे की पुढच्या 7 दिवसामध्ये या दोन्ही धोरणाबद्दल स्पष्टपणे माननीय संपादक आणि पत्रकारांना सुद्धा या धोरणाबद्दलची व्यापक प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून आत्ता जसं मला ब्रह्मपुरीमध्ये एक मोठी तक्रार आली की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तिथे स्थानिक वापराला काही महत्त्व नाही, घरकुलाला काही महत्त्व नाही, पण तिथे नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी, जे काही लिलाव घेतला त्यापेक्षा 4 पट जास्त, लिलावाच्या रकमेपेक्षाही 4 पट जास्त वाहतूक करण्याचा प्रयत्न करतायत, अशी तक्रार आहे माझ्याकडे. ती मी आता अधिकारी बैठकीत घेणार आहे. पण हे जे प्रकरण चालू आहे, हे प्रकरणाला आळा घालायचा असेल तर पंचायत ते पार्लमेंटपर्यंत लोकप्रतिनिधी हे इन्व्हॉल्व केले गेले पाहिजे सिस्टीममध्ये, तरच त्या ठिकाणी याला आपण आळा घालू शकू. पत्रकारांना, संपादकांना त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे, असा माझा स्पष्ट सूचना मी आता कलेक्टरला दिल्या आहे. या ठिकाणी आपण एमसँडचं धोरण आणतोय. एमसँड म्हणजे कृत्रिम वाळू. आता आपण अशी एमसँड आणतोय ज्याच्या क्वालिटी ठरला आहे, कशी क्वालिटी असली पाहिजे, नाही तर उद्या क्रेशरची जी डस्ट आहे ते एमसँड म्हणतील. क्रेशरची डस्ट एमसँड नाही आहे, एमसँडचा वेगळा क्रेशर येतो. तो क्रेशर लावून सँड तयार केली आणि त्याला 50% आता आम्ही शासकीय बांधकामाला कंपल्सरी केला आहे. नदीची वाळू ही 50% पर्यंत आणि एमसँड 50% हे कंपल्सरी केलं आहे. पीडब्ल्यूडी, इरिगेशन सर्व कामांना, पीडब्ल्यूडीच्या सर्व कामांना, झेडपीच्या सर्व कामांना. जो व्यक्ती एमसँड गव्हर्नमेंट जागेत टाकायचं असेल तर गव्हर्नमेंट जागा त्यांना 5 एकर मिळेल, प्रायव्हेट जागेत तर प्रायव्हेट जागा मिळेल, कलेक्टर त्यांना परवानगी देईल. पण एमसँडचा क्रेशर ज्यांनी टाकला त्याला रॉयल्टी 200 रुपये आहे, 400 रुपये कमी केली आहे रॉयल्टी. आणि जेवढा इंडस्ट्रीचा बेनिफिट आहे, इंडस्ट्री टाकताना जीएसटीचा बेनिफिट, विद्युत शुल्काची माफी, जे काही 8-9 बेनिफिट जे इंडस्ट्री टाकताना आपण एमआयडीसीमध्ये देतो तसे बेनिफिट आपण एमसँडमध्ये देणार आहोत. त्यामुळे एमसँड पॉलिसी सुद्धा पंचायत ते पार्लमेंटच्या आपल्या कार्यशाळेमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे. जास्तीत जास्त एमसँड क्रेशर लागले पाहिजे. पुढचा काळ कृत्रिम वाळूचा काळ आहे, एमसँडचा काळ आहे. पुढचा काळ नदीच्या वाळूचा नाही आहे. कारण एनजीटी आजच्या बंदी करणार आहे. आज चालू आहे एनजीटीच्या सकाळी 6 ते सायंकाळी 6 आपल्याला वाळू मिळतं, पण मशीन टाकता येत नाही, अनेक बंधनं आहेत. पण पुढच्या काळामध्ये या राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 एमसँड क्रेशर असला पाहिजे, याचाही कंपल्सरी आम्ही केला आहे. 50 जर एमसँड क्रेशर टाकले तर आणि 100% उद्या गव्हर्नमेंटनी एमसँडच वापरला तर मग मात्र हे नैसर्गिक वाळू जी आहे ती कमी होऊन जाईल. आज 50% आपण कंपल्सरी केला आहे, पुढच्या काळात 100% एमसँडच वापरावी. आपल्याला नदीची वाळू वापरायची नाही, असा बंधन आपण पुढच्या काळामध्ये आणणार आहोत. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं जे आहे की महसुली अधिकाऱ्याकडील अर्धन्यायिक प्रकरणे चालू आहे. तारीख पे तारीख 3 महिन्यामध्ये कुठली केस संपली पाहिजे, 2 सुनावणीमध्ये संपवली पाहिजे. कॉशी ज्युडिशियली 2 हिअरिंगमध्ये संपू शकतं केस. पुण्यातल्या आमच्या कलेक्टरनी, तिथल्या कलेक्टरनी 9,000 केसेस लोक अदालतमध्ये संपवल्या. त्यामुळे गरीब माणसं जे नायब तहसीलदारकडे, एसडीओकडे, ॲडिशनल कलेक्टरकडे केसकडे जातात आणि वर्षानुवर्षापासून केस चालू आहे. त्यामुळे 2 तारीख देऊन केस संपवली पाहिजे, 3 महिन्याच्या आत केस संपवली पाहिजे, याचाही निर्णय आम्ही करणार आहोत. जिवंत सातबारा मोहीम, अनेक सातबारे असे आहेत जे मृत आहेत, म्हणजे मृताच्या नावाने. आपला तो व्यक्ती आला नाही तहसीलदारकडे, तोपर्यंत काही तहसीलदार काही ॲक्शन घेत नाही. पण आम्ही सुमोटो मोहीम स्वरूपाने प्रत्येक खातेदाराकडे जाऊन
जो मयत खातेदार आहेत त्यांच्या जागेवर त्यांच्या वारसाची नावं सुमोटो आमच्याकडनं आता खातेदाराची वाढ आम्ही बघणार नाही. जिवंत 7/12 योजना आम्ही तयार करतोय आणि जवळपास जे 24 प्रकारच्या नोंदी वेगवेगळ्या असतात अधिकार अभिलेखमध्ये एमएलआरसी कोडप्रमाणे जे 24 प्रकारच्या नोंदी या 7/12 अधिकार अभिलेख मध्ये असतात त्याही नोंदी सुमोटो आम्ही करणार आहे. आता खातेदाराची गरज नाही, आमचं आपणच त्या ठिकाणी जाणार आहोत. या ठिकाणी क्लास 2च्या जमिनी क्लास 1 करणे मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे. या ठिकाणी दुसरं ॲग्रिस्टॅकमध्ये तर अशी ॲग्रिस्टॅक योजना आहे की ॲग्रिस्टॅकला तुम्ही जर नोंदणी क्रमांक घेतला नाही तर सरकारचे सारे बेनिफिट बंद होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रिस्टॅकवर यायचं आहे. ॲग्रिस्टॅक हे एक असा नोंदणी क्रमांक आहे जे केंद्र सरकार राज्य सरकारच्या शेतीच्या योजनेकरता आहे. म्हणजे युरिया पाहिजे असेल तर ॲग्रिस्टॅक, डीएपी पाहिजे तर ॲग्रिस्टॅक, पीक विमा पाहिजे तर ॲग्रिस्टॅक. जर नंबर असल्याशिवाय मिळणार नाही. तुम्हाला धानाचा बोनस पाहिजे तर ॲग्रिस्टॅक, विजेची सबसिडी पाहिजे तर ॲग्रिस्टॅक, तुम्हाला महसूल खात्याचे वेगवेगळे योजना पाहिजे असेल तर ॲग्रिस्टॅक, ॲग्रिकल्चरच्या योजना पाहिजे असेल तर ॲग्रिस्टॅक. या राज्यामध्ये जवळपास अजून एक चंद्रपूरमध्ये 20% परिवार असे आहेत जे ॲग्रिस्टॅकवर नाही आहे. शेतकरी, तुम्हाला माझी विनंती आहे, सर्व इन्फ्लुएन्सर, सर्व सोशल मीडिया, प्रत्येक शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकवर यावं. ॲग्रिस्टॅकवर जर नाही आले तर तुमची योजना बंद होणार. मग लोकप्रतिनिधीकडे तुम्ही जाणार की आमची योजना का बंद झाली. अजूनही मुभा आहे ॲग्रिस्टॅकवर येण्याची. किती आता ॲग्रिस्टॅकापर्यंत आपण आलो. सर आपला हे जो पीएम किसानच्या अगेन्स्ट आहे सर 97% झाला पीएम किसानवाला. पण पीएम किसानवर नाही असे जवळपास 30% लोक आहेत जे ॲग्रिस्टॅकवर नाही आहे. त्यामुळे ते 30%ची मोहीम आम्ही या ठिकाणी करतो आहे. या ठिकाणी विशेष सहाय्य योजनेमध्ये संजय गांधी निराधार वगैरे डीबीटीवर गेला. आता पहिले ते तहसीलदार पैसे विड्रॉ करायचे आणि मग पाठवायचे अकाउंट शेतकऱ्याला द्यायचे, ते अर्थसहाय्याला द्यायचे. आता डायरेक्ट डीबीटी केलं. पण डीबीटी करताना 20% असे लाभार्थी आहेत ज्यांचा अजूनही डीबीटी झाला नाही. गावागावातले ते फिरतात आहे संजय गांधीवाले, विशेष सहाय्यवाले. आता आमचा तहसीलदार तलाठी प्रत्येक गावाची यादी तयार करून त्या शेतकऱ्याच्या त्या लाभार्थ्या घरी जाणार आहे या काळामध्ये, या अभियानाच्या काळामध्ये. आणि प्रत्येक घरी जाऊन आपण स्वतः डीबीटी करून देणार आहोत. 100% डीबीटी या 2 ऑक्टोबर पण झाला पाहिजे. एकही विशेष सहाय्याचा लाभार्थी बिना डीबीटीने राहू नये. कारण मुंबईवरनं बटन दाबली, केंद्रावरनं बटन दाबली की त्याच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसा गेला पाहिजे. पहिला काळ असा होता की तो तहसीलदारपर्यंत पैसा यायचा आणि मग तहसीलदार वाटप करायचा. आता डायरेक्ट डीबीटीवर आलेला आहे. त्यामुळं काही लोक ज्याचा डीबीटी करता आला नाही, अशिक्षितपणामुळे असेल, त्यांना आधार कार्ड जनरेट करताना अडचणी आल्या असेल, आमच्या तलाठी जाऊन आता सर्वांचा डीबीटी करून देणार आहे. या ठिकाणी आपण सांगतोय की तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन हे साधारणतः बंद पडत चाललेले आहे. पुन्हा आता लोकशाही दिनाचे आयोजन आपण या ठिकाणी करण्याच्या योजना तयार केली आहे. या ठिकाणी आपल्या जे तुकडेबंदी कायदा आपण रद्द करतोय. तुकडेबंदी कायदा असा आहे की 1 गुंठ्यापर्यंत जमिनीला म्हणजे 2 गुंठे म्हणजे 20,000 फूट जमिनीचा तुकडा करता येत नाही आणि एने भागात 1,000 फूट करता येत नाही. तर आपण आता तुकडेबंदी कायदा रद्द केला. परंतु त्याचा एसओपी म्हणजे तुम्ही जर तुकडा पाडला तर तुकडा पाडल्यानंतर त्याची रजिस्ट्री होत नाही. तो फक्त करारनामा करून सोडून देतात लोक. त्यामुळे या राज्यात 50 लाखाच्या वर परिवार असे आहे ज्याचा प्लॉट घेतला पण त्याचा अजूनही रजिस्ट्री लागल्या नाही. या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा असल्यामुळे तुम्हाला तो तुकडा अलाउ झाला नाही, त्यामुळे रजिस्ट्री लागला नाही. पण आता तुकडेबंदी कायदा आपण हटवल्यामुळं पुढच्या काळामध्ये या राज्यातल्या जवळपास 50 लक्ष परिवाराची रजिस्ट्री जे थांबलेली आहे रजिस्ट्रेशन आणि ज्यावर गरीब माणसाची फुडणूक चालू आहे. करारनामे करून लोक पडून गेले, लेआउट टाकून लोक पडून गेले. जे लेआउट टाकला, चुना मारला, गिट्टी टाकली पण काहीच त्याचं कायदेशीर नाही आहे. अशा सर्व घरांना तुकडेबंदी आणि सोबत गुंठेवारी कायदा या दोन्ही कायद्याअंतर्गत आपण सर्व घरं कायदेशीर करण्याचाही प्रायव्हेट घरं, खाजगी लेआउट यांनाही कायदेशीर करण्याची योजना आपण आणतोय. जेणेकरून 50 लक्ष परिवाराची रजिस्ट्रेशन, कारण रजिस्ट्रेशन करणे महसूल खात्याचं काम आहे आणि त्यामुळे त्याची योजना आपण या ठिकाणी आणतोय. या ठिकाणी 150 दिवसाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय. 150 दिवसामध्ये
तलाठी टू कलेक्टरपर्यंत जे काही सेवा नियमन पुस्तकं आहेत, त्याची सेवा पुस्तिका असतील, त्या ठिकाणी काही आपल्या अधिकाऱ्यांचे, अनेक कर्मचाऱ्यांचे अजूनही, जरी महसूलचे कर्मचारी असेल पण अजूनही आपण हा इनिशिएटिव्ह घेतला नाही आहे की त्याची सिनियरिटी लिस्ट फायनल झाली पाहिजे, त्यांचा प्रमोशन झाला पाहिजे. आज मी मंत्री झाल्यावर, आपलं सरकार आल्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिली की महसूल खात्यामध्ये संपूर्ण जे काही सेवा विषयाचे विषय संपवले पाहिजे. आज राज्यामध्ये नवीन 81 ॲडिशनल कलेक्टरचा सिलेक्शन झाला. जवळपास 68 सिलेक्शन ग्रेड म्हणजे ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड दिल्यामुळे त्यांचा IAS होण्याचा मार्ग मोकळा झाला. जवळपास 50 ते 55 आता डेप्युटी कलेक्टर आम्ही आणतो आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात 48 पोस्ट खाली आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये जे बॅकलॉग आहे महसूल खात्याचा तो पूर्ण करतो आहे. असे अनेक काम घेऊन जवळपास 36 विषयावर मी आज चर्चा करणार आहे आमच्या अधिकारी टीमची. आणि मग 3 महिन्यामध्ये पुन्हा एकदा काय त्याचा पुढे झाला याचा रिव्ह्यू मी करणार आहे. मला विश्वास आहे जसं राजुऱ्यामध्ये जिवतीमध्ये ज्या पद्धतीने माननीय देवराव भोंगडेजी निवडून आल्यानंतर महसूल मंत्री म्हणून माझ्या मागे लागून 8,000 हेक्टर जमिनी फ्री होल्ड केल्या, ज्या वन दाखवल्या होत्या, खाजगी जमिनी वन दाखवल्या. आणि अनेक वर्षापासून अनेक लोक येऊन झाले गेले, अनेक लोक मंत्री झाले, पण त्यांनी आपल्या काळात अनेक प्रयत्न केले असतील. प्रत्येकाचा अधिकार असतो प्रयत्न करायचा. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आमच्या सर्व या ठिकाणी बसलेल्या नेतृत्वाने मदत केल्यामुळं आणि देवराव भोंगलेंनी पुढाकार घेतल्यामुळं मला हे करता आलं की 8,000 हेक्टर जमिनी फ्री होल्ड करून शेतकऱ्याला परत करता आल्या. राजुरा शहर आता फ्री होल्ड करायचं आहे. चंद्रपूरचे 56 झोपडपट्टी आपल्याला फ्री होल्ड करायची आहे. नक्षामध्ये मॅपिंग करायचं आहे. तुम्हा सर्व बसलेल्या संपादक पत्रकारांना घरू बसल्या तुमचा सनद आखीव पत्रिका मला द्यायची आहे. त्यामुळं आपण सर्वांचं सहकार्य नेहमीच राहिलं आहे चंद्रपूर आणि टीमचं. तर आपण सर्वांनी पुढच्या काळात ती सहकार्य ठेवावं जेणेकरून महसूल खातं अजून चांगलं काम करू शकेल. आम्ही आमच्या कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत की जे काही वृत्तपत्रातली बातमी असते ती आपल्याला अत्यंत महत्त्वाची असते. कारण जे काही आमचे संपादक, एडिटर, पत्रकार छापतात ते वस्तुस्थितीच्या आधारावर छापतात. एखादी बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियावर येतं ती तिथे घडलेल्या घटनेवर असतं. मी आमचा वॉर रूम जो आहे कलेक्टरचा, त्या वॉर रूममध्ये सांगितलं आहे की त्याही सूचना दिल्या आहे की प्रत्येक बातमीचा दखल सकाळी 10 वाजता कलेक्टरनी आल्याबरोबर घेतली पाहिजे. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सकाळी 10 वाजता कलेक्टरकडे पूर्ण कटिंग दिल्या पाहिजे की आज या जिल्ह्यामध्ये कुठे कुठं आपल्या चुकीमुळं काय काय घटना घडल्या आहेत. समजा चूक झाली नसेल, एखादा पत्रकारांनी किंवा संपादकांनी वस्तुस्थिती वेगळी असेल पण वेगळी बातमी छापली असेल, तिचा खंडन करण्याची योजना आहे. दुसऱ्या दिवशी ते छापून देतात की बाबा हे असं नाही असं आहे. पण एखादी बातमी खरी असेल त्या आधारावर तात्काळ त्या बातमीला टेकओव्हर करून त्यावर काम करून संपादकाला कळवलं पाहिजे की बातमी खरी होती, आता हे आम्ही पूर्ण केलेलं आहे. ही सूचना आम्ही म्हणजे तुम्ही जे काही वृत्तपत्रात छापताय त्याची दखल आमचं खातं सुमोटो घेण्याच्या मागच्या 3 महिन्यापासून आम्ही सुरू केलेलं आहे. एकही बातमी संपादकाने किंवा कुठल्याही प्रेसमध्ये आलेली ही त्या ठिकाणी त्याच्यावर आमचा महसूल खातं पूर्ण कारवाई करून आम्ही तुम्हालाही कळवणार आहे की आमचं हे काम जे आपण केलेली बातमी ही आता कमी करा, कारण आम्ही ते काम पूर्ण केलेलं आहे. तर मला असं वाटतं की आज चंद्रपूरमध्ये जे काही आमचा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये आम्ही संपूर्ण महसूल हे चांगल्या पद्धतीनं राईटअप करून पुढच्या 3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी आज सांगितलेल्या गोष्टीवर काम होईल असं मला वाटतं. काय स्टॅम्पचा फ्लॅटचा फेरफार बंद, फ्लॅट स्कीम तर त्यामध्ये हेच सांगतो की तुकडेबंदीमध्ये काही लेआउट टाकून काही फ्लॅट तयार झाले असतील, त्यामुळं एखादा प्लॉट अनधिकृत असेल त्यावर फ्लॅट स्कीम झाली असेल. जोपर्यंत तो प्लॉट अधिकृत होत नाही तोपर्यंत त्यावरती फ्लॅट स्कीम अधिकृत होणार नाही. आणि त्यामुळे मी आताच सांगितलं की तुकडेबंदी कायद्यामध्ये महानगरपालिकेच्या
मी तेच सांगतो, कधी कधी महानगरपालिका ठप्पे मारून कधी परवानगी देऊन टाकतं. MRTP कायदा पाहत नाही. मी एखाद्या वेळी ADTPनी जर बघितलं नाही, एखाद्या वेळी ते उत्तर देऊ द्या मला. एखाद्या वेळी एखादा लेआउट जेव्हा आपण सबमिट करतो, तो ADTPने मंजूर केला असेल आणि रहिवासी झोन असेल तर काही फरक नाही. रहिवासी झोन आहे महानगरपालिकेचा आणि तिथे ADTPने मॅप सँक्शन केला, त्याला कुठलीही रजिस्ट्री थांबवता येत नाही किंवा कुठलंही म्युटेशन थांबवता येत नाही, कुणाला अधिकार नाही, त्याचा हक्क आहे. पण एखाद्या वेळी एखादा ग्रीन बेल्ट असेल, रहिवासी क्षेत्र नसेल, तो ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, त्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये तुम्ही तुकडाबंदी केला, तुकडा पाडला, तुकडा पाडून फ्लॅट बांधला आणि ADTPनी ते काही तपासला नाही आणि तो बिल्डिंग मारून टाकला, त्यावेळी ती अनधिकृत डिक्लेअर झाली. अशा केसमध्ये मात्र म्युटेशन किंवा नोंदणी करता येत नाही. पण तरी तुमच्या केसमध्ये मी तपासून बघतो कुठली केस आहे. फ्लॅटच्या बाबतीत जो कायदा आहे ते काही महानगरपालिकेला लागू नाही, इकडे अजून लागू नाही झालं, पूर्ण महाराष्ट्राच्या लागू करण्याचे प्रोसेस आहे. नगर विकास की महसूल? सर ते कायदा मोस्टली नगर ADTP कडला आहे की आत्ताच्या बैठकीत घ्या मग तुम्ही. येस सर, ते एक आहे. आताच्या बैठकीत सांगा मला. येस जर तो नगर विकासचा असेल तर दुरुस्त. तुमच्याकडे का सरसकट बंद केला आहे हे मला माहिती नाही, पण दोनच ठिकाणी बंद करू शकतं. ADTPने बरोबर केला आहे, रहिवासी झोन आहे, तर मग कुणालाही आणि महानगरपालिकेने सँक्शन दिलं आहे. काय झालं तर सेपरेट होते, फेरफारच घेत नाही, तुकडेबंदीमुळे. तुकडेबंदीच्या नाही, तुकडेबंदीचा विषय नाही हा. रजिस्ट्रेशन होता, रजिस्ट्रेशन होतं, फेरफार घेत नाही, रजिस्ट्रेशन होतं. म्युटेशन का करत नाही कोणा? म्युटेशन करत नाही, ठीक आहे. तुमचा प्रश्न आत्ताच्या बैठकीत सोडून तुम्हाला 5 वाजता कळवतो काय झालं. आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना देण्याची आपली योजना आहे, त्याच्यामागची पार्श्वभूमी काय आता आदिवासी जमीन गैर आदिवासीला विकायची असेल तर गव्हर्नमेंटपर्यंत यावं लागतं आणि मग माझ्या मंजुरीनंतर ती जमीन विकण्याची परवानगी जिल्हाधिकारी समोर आम्ही अग्रीमेंट करून देतो. म्हणजे करारनामा करणे, आदिवासीला पैसे मिळाले की नाही, आदिवासीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतपर्यंत कलेक्टरला मग सांगतो की तुम्ही आदिवासीच्या जमिनीचे पैसे ट्रान्सफर करा आणि आपल्या समोर जे काही विक्रीपत्र ते लावून घ्या, असा नियम आहे. पण आता अनेक आदिवासी परिवाराचं म्हणणं असं आहे की आम्हाला समजा जमीन विकायची नसेल, आमच्याच नावानं आमची जमीन पाहिजे असेल आणि आम्हाला विकसित करायची असेल, तर अशा याच्यावर आपण शासन निर्णय करतो आहे की ज्या पडीत जमिनी आहे आदिवासींच्या, पडीत जमिनीला जर त्यांना करार करायचा असेल विकासाचा कुणासोबत, जसं आता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आली, 50,000 रुपये एकरी भाडेतत्वावर जर जमीन द्यायची असेल, 1.25 लाख रुपये हेक्टरी जमीन द्यायची असेल तर त्याला परवानगी नव्हती. पडीत जमिनीला आदिवासी शेतकऱ्यांना आता आम्ही शासन विचार करतो की त्यांना भाडेतत्वावर आपली जमीन 30 वर्षाकरता लीजवर देता येईल आणि त्यांना पडीत जमिनीवर सुद्धा आपलं उत्पन्न कमवण्याचा एक नवीन सुधारणा त्यांना मिळेल, असा एक निवेदन होता. त्याच्यावर आता आम्ही परवानगी देण्याचा विचार करतो आहे. दुसरा पडीत जमीन आहे आदिवासीची, तिकडे गौण खनिज आहे काही, समजा तिकडे लो आहे किंवा मुरुम आहे किंवा दगडखान आहे. उद्या एखाद्या आदिवासी जमिनीवर दगडखान आहे आणि आदिवासी जमिनीचा गरीब माणूस दगडखानाचा ट्रेशर लावू शकत नाही 5 कोटीचा, त्यावेळी त्याला आम्ही मुभा देतो आहे की तुम्ही कलेक्टर समोर बसून लीज डीड करा आणि लीज डीडमध्ये कलेक्टर समोर बसून त्या लीज डीडमध्ये जेवढा उत्खनन होईल, समजा 10 ब्रास झाला तर आदिवासीला किती जाईल, किती रुपये ब्रास जाईल आणि मूळ मालकाला किती रुपये जाईल, म्हणजे याला ज्यांनी भाडे तत्वावर घेतला आहे त्याला किती पैसे जातील, याचा करार हा कलेक्टर समोर रजिस्टर होईल. म्हणजे आदिवासी फसवणूक होणार नाही आणि जेव्हा करार संपेल तेव्हा जमीन मूळ मालकाच्या नावानं म्हणजे आदिवासीच्या नावानं राहील, त्याचा कोणी हक्क डावलू शकणार नाही. असा एक रस्ता विकासाकरता आदिवासीच्या अनेक शेतकऱ्यांनी मागितला आहे. तर जमीन आदिवासी ते बिन आदिवासी करण्याऐवजी आदिवासीलाच आपल्या जमिनीवर डेव्हलपमेंट करण्याचा मार्ग मोकळा करण्याचा एक विचार शासन करत आहे. मागच्या वर्षीपर्यंत आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास शेकडो गावांमध्ये
तहसीलदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार देत गावठाणचे जे वस्ती आहेत 40 वर्षापासून ते अतिक्रमण काढायचे म्हणून नोटीस काढलेल्या आहे. काही समजलं नाही मला. गावठाणचे तुम्ही जे गावठाण वस्त्या बसल्या आहे ना त्याच्यावरचे अतिक्रमण काढा असं सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला होता. त्या निर्णयाचा आधार घेऊन आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेकडो गावांना असे नोटीस झुडपी जंगल असेल, झुडपी जंगलात गावठाणात करू शकत नाही. गावठाण नाही, गायरान आहे ती. गायरान असेल. गायरान आहे, गावठाण नाही. गायरांमध्ये आता नवीन सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे घरकुलाकरता गावाच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे घरं प्लॉट देण्याकरता आता कलेक्टरला अधिकार दिले आहेत. गायरान जागा आता घरकुलाकरता मिळू शकते. दुमकी तालुक्यामध्ये जवळजवळ 100 आदिवासींच्या जमिनी त्यांचे बोगस सातबारा तयार करण्यात आले. त्यांच्या सातबारावर कृषी कर्ज घेण्यात आलं बँकेतून. ते त्यांच्यावर आता म्हणजे 1.5-2 लाखाचं कर्ज झालं. तर हे सगळे फिरून राहिले. आज सकाळी शोभारांनी याच्यावर प्रेस कॉन्फरन्स करून भेटले. नोकरी कशी मिळेल ते सगळे जण आदिवासीच्या जमिनीचं प्रोटेक्शन करण्याचा कायदा आहे. जर चुकीच्या पद्धतीनं पूर्ण फेक तयार करून इव्हन बँकेच्या संदर्भात घेण्यात झाले सर एफआयआर दाखल केली. ती मूळ आदिवासी जमीन होती ना. बोगस सातबारा दाखवून नाही का, एजंट मार्फत नाही का, त्यांनी लोन घेतलं बँकेतलं. फ्रॉड केस आणि त्याच्या आधारावर पीक कर्ज काढण्यात काही व्यक्तीने बोगस काही व्यक्तीने जागाने असं फेक अच्छा, बोगस सातबारा तयार करून काही एजंट मग ती पोलीस केस आहे. ते महसुली केस नाही, पोलीस केस आहे. ते म्हणूनच सातबारा तयार केला, प्रॉपर्टी कार्ड तयार केला, बोगस प्रॉपर्टी कार्ड तयार. सातबारा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. तो जर झाला असेल तर पोलीस कमिशनर किंवा एसपी त्याच्यावर हे कारवाई करून कलेक्टरला ते रद्द करायचे अधिकार आहे. सर यात विषय असा आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ ते रद्द करावे बोगस झाले असतील एफआयआर करून. तर यात पण आता कुठल्याही पद्धतीने कुठल्याही अकाउंटवरनं काही करता येतं. तुम्हाला माहिती आहे की इतके फॉर्जरीचे प्रकरण होतात, इतकं इंटरनॅशनल फॉर्जरी, इतके कलाकार लोक आहेत. कलेक्टरनी आता काय केलं पाहिजे, एफआयआर करून त्या एफआयआर झाला असेल तर तात्काळ सर्व सातबारे रद्द केले पाहिजे कलेक्टरने. फ्रॉड जरी असेल, एखादा डॉक्युमेंट तयार केलं असेल त्या डॉक्युमेंटला फेक तयार करून ते डिक्लेअर केला पाहिजे. आरोप आहे की एका गावचा विषय भाजपमध्ये येत नाहीये म्हणून त्यांच्यावर वारंवार अशा प्रकारची त्यांची टीका केल्या जाते. मी कालही सांगितलं की पडळकरनी केलेलं वक्तव्य हे आपल्या संस्कार संस्कृतीला पटण्यालायक नाही. माननीय गोपीचंद पडळकरनी असं वक्तव्य कुणाबद्दलही करू नये. जयंत पाटीलजीबद्दलही असं वक्तव्य योग्य नाही आहे. कुणाच्याही आईवडिलाचं नाव घेणे हे आपल्या संस्कारामध्ये नाही. गोपीचंद पडळकरजींना मी सूचना दिल्या आहे, मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहे. यानंतर मात्र ते असे करणार नाही याची खात्री मला आहे. पण जे काही कृत्य झालं ते चुकीचं आहे. आगामी काळामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुका होणार आहेत, तर महायुती राहणार आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. महायुतीच राहणार आहे, पण त्याचा काही फॉर्म्युला ठरला का, कोणाला किती निवडणुका लागल्याशिवाय कधीच फॉर्म्युला ठरत नाही. बावनकुळे साहेब, दुसरं एक ब्रह्मपुरीतल्या ज्या रेती तस्करीच्या तुमच्याकडे तक्रारी आल्या आहेत त्या फक्त ब्रह्मपुरीच्या आणि विशेष कोणत्या व्यक्तीबद्दल आहे की पूर्ण जिल्ह्याच्या आहे? नाही, आत्ता मला जे रस्त्यामध्ये काय, आता मला एक तक्रार जी आता आली, बाकी तर अजून 95 तक्रारी, 95 मी आल्या जे निवेदन घेतले चंद्रपूरमध्ये. माझा दौरा जो होता तो पहिला होता नागरिकांचे निवेदनं स्वीकारणे, तक्रारी स्वीकारणे. 95 प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे आल्या, त्या मी यातून सॅग्रिगेट केल्या नाही. फक्त मला एक येता एक ॲडव्होकेट, काय नाव तिकडे ब्रह्मपुरीचे ॲडव्होकेट शुक्ला काहीतरी, ते भेटले. त्यांनी मला काही फोटोग्राफ दाखवल्या, काही त्याच्याकडे पुरावे दाखवले, काही रेतीचे ढिगारे दाखवले. आणि त्यांनी असं म्हटलं की 3000 ट्रक पर डे. मी त्याला म्हटलं 3000 ट्रक नाही राहू शकणार पर डे, काही 300 असतील किंवा 400 असतील, हे ठीक आहे, 300 व्हायबल आहे वगैरे. पण त्यांचं म्हणणं आहे की तिथे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स चालू नाही, तिथे जे काही 17-18 नियम आपण करून दिले आहेत कॉन्ट्रॅक्ट केला तेव्हा, ते कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्या कंडिशन ब्रीच करतायत. त्याचा काही रेकॉर्ड नाही आहे, इतके ट्रक चालू आहे. त्यांनी माझ्याशी 8-10 मिनिट संभाषण केला, वेगवेगळ्या विषय त्यांनी मला समजून सांगितले. आणि मी त्यांना आश्वस्त केलं आहे की
जे काही तिथे चुकीचं होतं तर स्वतः कलेक्टर व्हिजिट करेल. कलेक्टर उद्या व्हिजिट करेल आणि व्हिजिट करून स्वतः कलेक्टर, कारण गौण खनिज हा विषय आता जिल्हाधिकाऱ्याकडे वर्क केला आहे. कारण जिल्हाधिकारी याची आता जबाबदारी आहे. पहिला ॲडिशनल कलेक्टरकडे होता, पण आता नवीन नियमात आम्ही एसपी आणि कलेक्टरला अधिकार दिले आहेत. तर माननीय जिल्हाधिकारी त्या स्पॉटवर जातील, पूर्ण स्पॉट चेक करतील. तहसीलदारांनी प्रांत जर दोषी निघाला त्याच्यावर कारवाई करतील. MRSACचे रिपोर्ट तयार करतील. गुगल सर्व्हे मागवतील. त्यामुळे मी सर्व प्रकारच्या सूचना देऊन चाललो आहे. 1, 2, 3, 4, 5 काय काय करावं, कारण आपला जो 8/4/2025चा 30/4/25चा क्लिअर कट धोरण आहे कशा पद्धतीची वाढून निर्गती करावी. आणि वाढवून निर्गतीमध्ये जर काही चुकीचा केला असेल त्यावर कलेक्टरला पूर्ण अधिकार आहे. केव्हाही कधी कलेक्टर आपल्या अधिकारामध्ये कुठलाही विषय स्टे करू शकतात. कलेक्टर साहेबांना पूर्वी सांगितलं होतं, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला एक थोडंसं प्रेशर येतं. असा विषय आहे की हे सर्वपक्षीय चोरीचा विषय आहे. एक मी वाक्य तुम्हाला आवर्जून सांगतो. माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून मी या रेती तस्कराचे कंबरडे मोडून काढण्याकरता आपल्या समोर आणि आपल्या मागे जेवढे रेती तस्कर आहेत सर्वांना MPDA लावण्याचे अधिकार एसपीला दिले आणि कलेक्टरला कुठल्याही वेळी कुठल्याही क्षणी कुठलाही कायदा हा पारित करून सर्व रेतीच्या तस्करीचे अधिकार कलेक्टरला दिले आहेत, म्हणजे ती थांबवण्याची. आता कलेक्टर आणि एसपी या दोघांनी बसून हे जे बदमाशी करणारे, परमनंट बदमाशी करणारे 10-20 लोक शोधून MPDA कार्य लावायचा, कलेक्टर एसपीनी लावायचा, त्यांना अधिकार दिले आहेत. नाही बा, पॉलिटिकल प्रेशर, राजकीय प्रेशर दोनच व्यक्तीचं राहू शकतं. राजकीय पत्र दोनच स्टँडमध्ये दोनच लोकांचं राहू शकतं राजकीय प्रेशर. एक असतं मुख्यमंत्री, दुसरं असतं महसूल मंत्री. तिसऱ्याचं प्रेशर ऐकायची गरज नाही कलेक्टरला. मी तुम्ही समोर सांगतो. काही सिंडिकेट असेल तरी मी एक तुम्हाला सांगतो, काही सिंडिकेट असेल तरी कलेक्टरला आणि एसपींना या सिंडिकेटमध्ये जायची गरज नाही. मी आपल्या समोर सांगतो आहे का, असं आहे की जे या राज्यातला 2 कायदा आहे. शेतकऱ्याच्या पांधन रस्त्याकरता मुरुम नेत असेल तर बिना रॉयल्टीने द्यावं लागतं. काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे प्रत्येकाने. अधिकाऱ्यांनी काम करता करता आपापल्या बाजू समजून घेतल्या पाहिजे. आता स्वामित्व माफ आहे. उद्या एखाद्या शेतीतनं आपण जे मुरुम काढतो आणि पांधन रस्त्याला वापरतो, WCLचे जे ओव्हरबर्डन आहे त्याला आता काल आम्ही 25 रुपये रॉयल्टीमध्ये फ्री करून टाकला. आता WCLचा ओव्हरबर्डन पांधन रस्त्याला वापरला आणि गाडी पकडली तर थोडा काही गोष्टी ह्या नियमाने चालतात, काही गोष्टी नियमाच्या बाहेर आहेत, त्या पकडल्या पाहिजे. तुम्ही जे कुठल्या अधिकाराचं काढता, अधिकाऱ्यांनाही कधी कधी आपला कागद उघडून पाहण्याकरता वेळ नाही आहे. आता 25 रुपये बळाच WCLचा ओव्हरबर्डन कुठेही वापरता येईल हा कायदा केला. आतापर्यंत खासदारापर्यंत या लोकांनी, म्हणजे आमदार खासदारांना किंवा पंचायतच्या पार्लमेंटपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीला तो कळवला नाही. कायदा पारित केला मी आल्यानंतर. पांधन रस्ते बांधकामाकरता कुठलाही नदी नाला खोदून, म्हणजे बंधारा आपण नाला सरळ केला किंवा जुना तलाव खोदला किंवा कुठलीही वॉटर बॉडी खोदली, तो मुरुम जर वापरला पांधन रस्त्याला तर बिना रॉयल्टी आहे. काही ठिकाणी रॉयल्टी सरकारने माफ केली आहे. अशा वेळी काही काही लोक तहसीलदार किंवा अशा वेळी ADO अशाही गाड्या थांबवतात. जिथं चोरी चालू आहे तिकडे थांबवत नाही, जिकडं गरीब माणसाचं काम चालू आहे तिकडे थांबवतात. त्यामुळं ते जे तुम्ही सांगताय ना, तो भाग समजून घेतला पाहिजे की अजितदादा वगैरेंनी फोन केला तर ती कशासाठी चालला होता मुरुम, कुठं चालला होता, तो पांधन रस्त्याला चालला होता का की चोरी हुंडाला होता. नाही, मला असं वाटतं आता
एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपल्याला सांगतो, जिल्हाधिकारी एसपी आणि आपल्यासमोर की एमपीडीएचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आमचं धोरण सहज स्पष्ट आहे, कोणी अवैध वाळूची हे करणार नाही. जिल्हाधिकारी आणि एसपीने कंबरडं मोडून काढलं पाहिजे. कारण हे भंडारा जिल्ह्यामध्ये आपण एक सर्वेक्षण केला होता कलेक्टर साहेबांनी. इथल्या कलेक्टरला आपण निर्देश दिले की तुमचं सर्वेक्षण रिपोर्ट बरोबर नाही आहे, वस्तुनिष्ठ नाही. तसाच सर्वेक्षण रिपोर्ट चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा झाला रेतीच्या संदर्भामध्ये. 25-26 साठी जे रेती आता तुम्हाला द्यायची आहे, 10 जानेवारीला तुमचे घाट बंद झाले. 30 सप्टेंबर पर्यंत उत्खनन करता येणार नाही. आणि 25-26चा जो तुम्ही लिलाव करणार आहे, त्या लिलावासाठी जे उपलब्ध साठा दर्शवण्यात येत आहे, तो काल्पनिक साठा तुमच्या लोकांनी दर्शवलेला आहे. आणि आम्ही जे प्रत्यक्ष या रिपोर्टनुसार आम्ही या प्रत्येक अधिकाऱ्यांना जाऊन भेटलेलो आहे. मी आणि पुढारीचे राहुल, उप अभियंता जलसंपदा, कनिष्ठ भूवैज्ञानिक खनिकर्म, कनिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण, हे कुठलेही अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, हे कुठलेही अधिकारी सर हे पाहणी स्थळावर अजूनपर्यंत गेलेले नाही. रस्त्यापासून घाट 3-3 किलोमीटर दूर राहते. जसं तुम्ही भंडाऱ्याला म्हटलं की 1 लाख ब्रास वाळू आहे आणि 50,000 ब्रास वाळू, तसंच चंद्रपूरला दाखवलं आहे. चंद्रपूरला तसं मी सांगतो तुम्हाला काय करतोय आता, म्हणूनच चालू आहे. 8/4च्या धोरणाप्रमाणे सप्टेंबर महिना संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये कलेक्टरनी स्वतः एमरसॅकच्या माध्यमातून किती खोलीचा घाट आहे, किती त्या ठिकाणी वाळू आहे, 2 प्रकार आहे. एक तर तुमचं म्हणणं खरं आहे, 4 साठे दाखवायचे, 2 साठे दाखवायचे नाही, 4 साठ्यावर 6 साठे चालवायचे. आणि जो साठा दाखवायचा तो 1 लाख ब्रास आहे तर 10च दाखवायचा, तो 90,000 ब्रास चोरी करायला ठेवायचा. हे चालूच आहे सरसकट, हे मान्यच केलं आहे मी. पण आता इथे चंद्रपूरमध्ये या ऑक्टोबर महिन्यामध्ये, कारण आता पाऊस आहे, पावसाने आता तुम्हाला मोजता येत नाही, ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण मोजणी होणार आहे एमआरसॅक आणि गुगल मॅपिंग करून. पूर्ण त्या ठिकाणी साठ्याची किती रुंदी लांबी आहे ते आम्ही डिक्लेअर करणार आहे. आणि 2 प्रकारचे साठे करणार आहे. एक प्रकारचं कंपनीला जो आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता की हे ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्हाधिकारी आपल्या सहीने डिक्लेअर करतील वेबसाईटवर, ओपन वेबसाईटवर. एवढे साठे लिलाव करता, एवढे साठे स्थानिक वापराकरता. स्थानिक वापराकरता जे साठे आहेत त्यांना ईसीची गरज नाही, ते तहसीलदार आपल्या लेवलला वाटप करतील. आणि जे ईसीची गरज आहे तेवढी ईसी घेऊन वाळूघाट मार्केटमध्ये आणतील. 2 प्रकार करतील. 30 ऑक्टोबरपर्यंत कलेक्टर सर्व वाळूघाटाचं ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेरेशन करेल, तेव्हा तुम्ही ते बघून घ्या. गणपतीच्या काळामध्ये मोठ्या प्रयत्नाने मराठा प्रश्न मार्ग काढला, पण तो जीआर निघाला तो ओबीसीच्या अगेन्स्ट आहे. बीडमध्ये 28ला मोर्चा आहे. वडेट्टीवार म्हणाले आता ओबीसीच्या पुढे एकच पर्याय, लढा किंवा मरा. तर वडेट्टीवारनं पहिले समजून घेतलं पाहिजे की राज्य मागास आयोगाने ओबीसीमध्ये मराठा कुणबी मराठा जेव्हा अंतर्भूत केला, तेव्हा पात्र मराठा कुणबी मराठांना ओबीसी प्रमाणपत्र मिळतं. तर वडेट्टीवारला यामध्ये राजकारण करायचं आहे की सरकारने घेतलेली जी भूमिका आहे ती भूमिका चेक करायची आहे. सरकारने काय म्हटलं जीआरमध्ये की मराठा ओबीसी नोंदी, कुणबी नोंदी या शोधून काढण्याकरता एक गावस्तरीय समिती तयार केली, एक तालुकास्तरीय वंशवाढ समिती तयार केली. या दोन्ही समित्या मराठा कुणबी मराठाचा पूर्ण शोध घेऊन मग ते एडीओला जो अर्ज आला त्यांना त्या नोंदी पाठवणार आहे. शासनानं क्लिअर सांगितलं आहे की यामध्ये खोडतोड केलेलं, यामध्ये फॉर्जरी डॉक्युमेंट तयार केलेलं, हे सारं तपासूनच त्या ठिकाणी मराठा कुणबी मराठांना सर्टिफिकेट द्यायचं आहे. आता मराठा कुणबी मराठा राज्य मागास आयोगाने ओबीसीमध्ये घेतलाच आहे, फक्त आहे फॉर्जरी होऊ नये, चुकीच्या कुणबी नोंदी होऊ नये, वंशावळीमध्ये चुकीच्या नोंदी होऊ नये, किंवा स्थानिक डॉक्युमेंटमध्ये अधिकार अभिलेख किंवा जे काही ग्राम महसूलकडे डॉक्युमेंट आहे किंवा ग्रामपंचायतकडे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये खोडतोड होऊ नये.
भुजबळ साहेबांनी काही डॉक्युमेंट शोधून काढले ज्यामध्ये खोडतोड झाली आहे, त्याला सरकारने बंधनं आणले आहेत. तुम्ही कुठलंही सरकार आलं, कुणीही काही म्हटलं तरी जो अधिकार मराठा समाजाला आहे तो मराठा समाजाचा आहे, जो अधिकार मराठा कुणबीला तो मराठा कुणबीला आहे, जो ओबीसीला तो ओबीसीला आहे. मी आपल्याला आवर्जून सांगेल, ओबीसीवर कुणी राजकारण करू नका, पोळी भाजू नका. मी त्या सब कमिटीचा चेअरमन आहे, कॅबिनेट सब कमिटीचा. मी आपल्याला आश्वस्त करतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो काही शासनाने GR काढला तो GR कुठेही 1% ओबीसीचं नुकसान करणारा असणार नाही, कारण चुकीच्या पद्धतीचे कास्ट सर्टिफिकेट इश्यूज होणार नाही. जेव्हा प्रांत आमचा ADO सर्टिफिकेट इश्यू करेल तेव्हा जोपर्यंत क्लॅरिटीनी ती नोंद मराठा कुणबी मराठा ही नोंद त्यांच्यासमोर येणार नाही क्लॅरिटी, तोपर्यंत तो इश्यूज करू शकत नाही. कास्ट सर्टिफिकेट काढण्याचा तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट काढायला गेले तर किती डॉक्युमेंट लावावे लागतात तुमच्या मुलाला. त्यामुळं कोणतंही डॉक्युमेंट फॉर्जरी न होऊ देणे, मगच ओबीसी समाजाला खरा न्याय मिळेल. जर फॉर्जरी डॉक्युमेंट झाले तर मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी घटेल. त्यामुळे याच्यावर सरकार पूर्ण लक्ष देऊन आहे. त्यामुळे GR मध्ये असं काही नाही आहे. GR ज्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं तसं भुजबळ साहेबांना सांगितलं नाही का? कारण ज्या पद्धतीनं स्टेटमेंट्स अगदी महायुतीचे मंत्री देऊन राहिले. भुजबळ साहेबांनी एवढा डाऊट आहे त्यांचा की या GRचा दुरुपयोग होऊ नये. मी भुजबळ साहेब काय म्हणतात आहे, GRचा दुरुपयोग होऊ नये. पात्र कुणबी मराठा यांना सर्टिफिकेट देण्याकरता भुजबळ साहेबांचाही कॅबिनेट सब कमिटी विरोध नाही. भुजबळ साहेबांचा एवढाच म्हणणं आहे की तुम्ही या GRचा ज्या ठिकाणी चुकीचा उल्लंघन होताना त्याला दिसत आहे, त्यांनी काही डॉक्युमेंट आणले होते, तिथे त्यांचा ऑब्जेक्शन आहे की या GRचा मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीनं या GRचा इम्प्लिमेंटेशन होऊ शकतो. हा जो डाऊट आहे, हा डाऊट त्यांना अजूनही आहे. त्यांना आम्ही सांगतोय वारंवार की आमचा कुठलाही प्रांत, कुठलाही तहसीलदार हा चुकीच्या पद्धतीचा कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणार नाही, हे त्यांना वारंवार सांगतोय. त्यांना हेच वाटतं आहे की चुकीच्या पद्धतीचा GRचा उल्लेख होईल. आज तुम्ही मंत्री आहे, उद्या कोणतं सरकार येईल, GRचा स्टँड झाला आहे, कुठलं लोक या GRचा दुरुपयोग करतील असं त्यांच्या मनात वाटतं. म्हणून तो त्यांचा एक संशय आहे. त्या संशयावर आम्ही वारंवार काम करतोय. आता वडेट्टीवार साहेबांचा काही संशय असेल तर त्यांनी या ठिकाणी माझ्याकडे सब कमिटी समोर यावं, त्यांचाही संशय मी दूर करून देईन. साहेब, महसुली कामे जी आहेत ती सोयीची व्हावी म्हणून नवीन जिल्हा निर्मिती व्हावी असं काही वाटतं का तुम्हाला? महसुली कामे प्रस्ताव आहे. 81 ॲडिशनल तहसील कार्यालय व्हावे, नवीन तहसील व्हाव्या, एक जवळपास 20 ॲडिशनल कलेक्टर म्हणजे जिल्हे व्हावे असे प्रस्ताव आहेत. पण जोपर्यंत नवीन सेन्सस येत नाही, नवीन सेन्सस 2021 आल्याशिवाय खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जे डिलिमिटेशन होईल, त्या डिलिमिटेशन आल्यानंतरच तुम्हाला भौगोलिक परिस्थितीत निर्णय घ्यावा लागेल. प्रस्ताव आहेत 17-18, 81 तहसीलचे प्रस्ताव आहेत. प्रस्ताव खूप आले आहेत. पण शेवटी सेन्ससमध्ये बसलं पाहिजे, भौगोलिक परिस्थिती आधारावर निर्णय झाले पाहिजे. सरकार निर्णय करणार आहे, पण सेन्सस आल्यावर मात्र निर्णय होईल. आगामी काळामध्ये ते सेन्सस नंतर निश्चित होईल की सेन्सस नंतर ज्या ठिकाणी भौगोलिक स्थितीची गरज आहे जिल्हा आणि तालुक्याची, त्या ठिकाणी होईल. बावनकुळे साहेब, चंद्रपूर शहराबाबतचा एक मोठा प्रश्न आहे. या शहराच्या बाह्य भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे, परंतु ते सगळं इलिगल आहे, म्हणजे फ्लड लाईन मध्ये आलंय. आणि परंतु 2006 पासून या शहराच्या त्या भागामध्ये पूर आलेला नाहीये. तर ही फ्लड लाईनची पुनर्समीक्षा करावी किंवा पुनर्सर्वेक्षण करावं अशी प्रत्येकाची होय. फ्लड लाईनचं पुन्हा रिसर्वे होणार आहे. रोहित पवार यांची पुन्हा एकदा अरेरावी जी आहे ती बघायला मिळालेली आहे. जामखेड त्यांच्या मतदारसंघामधल्या आमसभेत त्यांनी अधिकाऱ्यांना अतिशय अरेरावीची भाषा वापरलेली आहे. आता मी ते काय तिकडे झालं हे तर मी तुमच्या बोलण्यावर त्याच्यावर काही रिप्लाय न करता, तिथे मी जे आमचे राम शिंदे साहेब आहे ते तिथे तपासून बोलतील. कारण मी तिथलं काय त्यांनी स्टेटमेंट केलं आणि रोहित पवारला जे काही त्यांनी केलं आहे त्याचं उत्तर राम शिंदे येतील. राज्याची आर्थिक स्थिती जोरदार आहे, एकदम जोरदार आहे. आज राज्यामध्ये
साहेबांचं शिवभोजन बनणार. काय झालं उद्धव साहेबांचं काय? शिवभोजन थाळी आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचं शिवभोजन चालू ठेवू. आणि नाही त्याचे पैसे याच कॅबिनेटमध्ये मंजूर झाले. म्हणजे मंत्रिमंडळात सूचना दिल्या मुख्यमंत्र्यांनी की 200 कोटी रुपये जे शिवभोजन थाळीचे आहे ते देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर त्याच्यात विनोदाचा भाग सोडला तर तुमचं म्हणणं राज्याची स्थिती अत्यंत चांगली आहे. कधी कधी कुठल्या आर्थिक वर्षी, आता यावर्षी इतकी अतिवृष्टी झाली आहे, म्हणजे हा सप्टेंबर ऑगस्टच्या 15 ऑगस्ट नंतर सप्टेंबर पूर्ण हा अनेक लोकांच्या शेती जीवन उद्ध्वस्त करून गेला आहे. आणि त्यामुळं रोजच्या रोज अतिवृष्टी होत आहे. त्यामुळं रोजच्या रोजचे पंचनामे, रोजच्या रोज सरकारच्या त्या ठिकाणी एनडीआरएफ एडीआरएफच्या नियमाप्रमाणे देण्यात आलेली मदत, त्यामुळे थोडं कधी मागापुढं होणार. पण या राज्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही जो संकल्पनामा दिला आहे जोरगेवाडी निवडून आणण्याकरता संकल्प केला आहे ना, या 5 वर्षात आम्ही काय करणार? लाडक्या बहिणीची योजना पुढचे 5 वर्ष सुरू राहणार. शेतकऱ्यांना शेतामध्ये पुढचे 5 वर्ष विजेचं बिल आम्ही घेणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही पात्र शेतकरी, म्हणजे बघा आता पात्र का आला, काही शेतकरी असे आहेत ज्यांनी आपल्या शेतात फार्म हाऊस बांधला, काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मोठं घर बांधलं. आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की तुम्ही या कर्जमाफीतून बाहेर व्हा. पण पात्र शेतकरी जे आहेत त्यांना कर्जमाफीची योजना होणार आहे. त्यानंतर आम्ही ठरवलं आहे, जे संकल्पनाम्यात सांगितलं की सर्वांसाठी घरे, आम्ही ते करणार आहोत. जे संकल्पनाम्यात सांगितलं ते 5 वर्षाचा काळ आहे संकल्पनाम्याचा, तो एकाच वर्षी नाही आहे, पहिल्या वर्षी नाही आहे. त्यामुळं थोडं वार्षिक गणित लावलं तर 5 वर्षात तुम्हाला असं वाटेल त्यांनी एक संकल्प केले होते 3 वर्षापूर्वी जेव्हापासून महागाई मोठं सुरू केले होते की झरपट नदीचे उद्धार करून. हा झरपट नदी आहे तिथे तुमचे नांदेड वगैरे बरेच गाव येतात. कोणी म्हटलं? निवडून येतानी ना हा जोरगेवारनी मताचे कर्ज घेतलाय 5 वर्षाकरता. जोरगेवारनी मताचे कर्ज घेतलाय 5 वर्षाकरता. आणि हा 300 युनिट वीज वापर केली ना आपण. मी काय म्हटलं, जोरगेवारनी मताचे कर्ज घेतलाय 5 वर्षाकरता. आणि मताचा दान आणि मताचं कर्ज आम्ही जे स्वीकारलं आहे ते पुढच्या पूर्ण 5 वर्षात जोरगेवारनी जो शब्द वापरला आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. एक गंभीर विषय झालाय नाशिकला. स्वामी समर्थ केंद्राजवळ गाड्या पार्किंग करताना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना मारहाण झाली जबर, आणि ते ऍडमिट आहेत. 4 जण, 3 जण गंभीर आहेत. या देशामध्ये जी मीडिया आहे, 4था स्तंभ म्हटलाय, आणि या सर्व मीडियामध्ये म्हणजे देशस्तरापासून राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत या सर्वांना प्रोटेक्शन आहे सरकारचं. आणि मीडिया बंधूवर कुठल्याही पद्धतीचं अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे, निंदाजनक आहे. आणि ज्यांनी कुणी केली असेल त्यांना कडक शासन, कडक कारवाई. आणि मी आता आपण जे माझ्या निदर्शनात आणलं आहे, मी नाशिक ECPशी आत्ताच बोलेल, माननीय मुख्यमंत्री बोलले असतीलच, पण त्यांच्या लक्षात आणलं असेल, कारण शेवटी आता मला सांगतायत तर गृह खातं याची दखल घेईलच. पण आपण माझ्यासमोर एक संपादक म्हणून, पत्रकार म्हणून माझ्यासमोर हा विषय आणला आहे, प्रतिनिधी म्हणून या सर्व आपल्या वृत्तपत्र समूहाचे. त्यामुळं माझी जबाबदारी आहे, मी आत्ताच SPशी आणि CPशी बोलेल आणि कडक कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी मीडिया बंधूवर हात उगारला किंवा त्यांना गंभीर दुखापत केली. मी निश्चितपणे याची दखल घेतोय. नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्याची जी कमिटी बनवण्यात आली, सरकारी कमिटी, त्यावर साधू संतांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना रिप्रेझेंटेशन नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता कसं असतं की जी काही सरकारची कमिटी असतं ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असते, म्हणजे रस्ते, पाणी, वीज, सर्व नागरी सुविधा. साधारण सरकार असा विचार करतं की ही जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी आहे
काही सूचना घेणे, काही सजेशन घेणे याकरता वेगळी कमिटी असते. पण प्युअर ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्याकरता एक मंत्री गट आणि प्रशासकीय समिती असतं. मला वाटतं एक वेगळी जी काही ही तक्रार ऐकून घेणे किंवा सूचना सुधारणा घेणे याच्याकरता एक डायस आहे. त्या डायसवर त्यांचा विचार नक्की होईल. पण ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी असल्यामुळं मला वाटते मंत्री गट आणि अधिकारी यांचाच समिती आहे. त्यामध्ये इतर लोकांना घेणं मला वाटतं त्यावेळी काही योग्य होत नाही जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय करतो. पण सुधारणा जी आहे किंवा सूचना त्याकरता वेगळा डायस आहे. सर, हमारे चंद्रपुर के जो रास्ते हैं वो लोगों के लिए अभी अहम मांग बन गई है. यहाँ रोजाना इतने बड़े बड़े गड्ढे हैं और जब मरम्मत का भी काम किया जाता है तो इतना घटिया क्वालिटी का किया जाता है, इससे लोगों की जानमाल की हानि हो रही है और रोजाना लोग गिर रहे हैं, किसी की याददाश्त जा रही है, हाथ पैर टूट रहे हैं. ये एक अहम मुद्दा बना हुआ है सर. और जो मरम्मत का काम इतना घटिया क्वालिटी का किया जाता है उसके बाद भी कॉन्ट्रैक्टर की तरफ बिल्कुल भी कमान नहीं कसी जाती है. उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? नहीं, अगर जो स्पेशल रिपेयर्स में अगर गड़बड़ हुई है, जो रास्तों का स्पेशल रिपेयर हम करते हैं आफ्टर रेनी सीजन या रेनी सीजन के बीच में, तो उस समय अगर कुछ आप अगर स्पेसिफिक मुझे कुछ रास्ते बताएंगे तो मैं जाने के पहले पीडब्ल्यूडी चीफ इंजीनियर को बुला के ये इसका मैं कुछ कंप्लेंट को टेक ओवर कर सकता हूँ. लेकिन कौन सा एक रास्ते के बारे में मैं आपको जानकारी दे दूं. जो जटपुरा गेट टू जटपुरा गेट जो सर्कल है रास्ते का, उस रास्ते को अपने 2 लेयर और बाकी है. वो जानबूझ के रखे गए थे क्योंकि बारिश होने तक उस पर जो कंपेशन होना चाहिए होने चाहिए, इसलिए अभी 2 लेयर उस पर बाकी है. बहुत से मीडिया में आप लोगों ने उसके फुटेज दिखा के कर रहे हैं, तो अच्छा हो रहा है. और सर, फॉरेस्ट की जो जगह है सर, फॉरेस्ट की जगह में सर जो गवर्नमेंट की जो इमारतें वगैरह जो बनाई जा रही है, तो उससे हमारे एक तो ऐसे ही चंद्रपुर में ओपन स्पेस है नहीं, उसमें भी अगर सरकारी कंस्ट्रक्शन अगर करा दिया गया तो फिर ओपन स्पेस ही खत्म हो जाता है सर. स्पोर्ट्स पर्सन के लिए कोई जगह नहीं बचती है, जैसे कि रामबाग का किस्सा आपके सामने आया होगा. नहीं, फॉरेस्ट के जगह पर अगर फॉरेस्ट ने परमिशन दिया है तो सारा पर्यावरण का संतुलन विचार करके देती है. अगर कुछ झाड़ काटे गए तो उतने झाड़ लगाने पड़ते हैं, 5 टाइम ज्यादा लगाने पड़ते हैं. तो मुझे चेक करना पड़ेगा कि विदाउट परमिशन अगर कोई पीडब्ल्यूडी गवर्नमेंट कंस्ट्रक्शन हो नहीं सकता. परमिशन दी होगी तो जो जितने झाड़ काटे या जितना पर्यावरण का नुकसान किया उससे ज्यादा पर्यावरण के रक्षण करने के लिए काम करना पड़ेगा. और फॉरेस्ट की लैंड अगर दी होगी तो उतनी गवर्नमेंट लैंड उनको फॉरेस्ट के लिए देनी पड़ती है. तो मुझे लगता है कि एक बार स्पेसिफिक आप बताएंगे तो मैं उसमें चेक कर सकता हूँ. भाजपच्या कार्यकर्त्याने पत्रकारांना एक प्रश्न पडला की चंद्रपुराचे भाजपचे 2 मंडप लागत आहे, ते एकत्र गती 5 वर्षात होईल का? मी आज जोरगेवारीकडे जेवायला जातोय तेव्हा ते कळेल. दुसरीकडे चाललो आहे. नाही, 100% थोडे मतभेद आहे, मनभेद नाहीये. मनभेद असते तर निश्चितपणे काही अजून दुसरा भाग असता. कमिशनर साहेब सुट्टी घेऊन निघून गेले. नाही, मी आता आमच्यामध्ये कुठलाही मनभेद नाही. थोडे मतभेद नक्की आहे, ते दुरुस्त करू. डिपार्टमेंटच्या बाबतीत ड्राफ्ट रूल्स आले महसूल विभागाच्या, हे फायनल झालं तर होऊन जाईल. हे अपार्टमेंट संबंधी ऐका हे अपार्टमेंट संबंधी ड्राफ्ट रूल आला आहे. मागेच आहे सर, आता फायनलाइज करायचे सर. पहिला पानाचं हे वेगळं आहे, इथून ड्राफ्ट नोटिफिकेशन फायनल व्हायचे, हे झालं तर होऊन जाईल. हे ड्राफ्ट नोटिफिकेशन आला आहे, हे फ्लॅट रेग्युलाइज करण्याचा हा लवकर होऊन जाईल आणि रेग्युलाइज होऊन जाते सर. हा ड्राफ्ट रूल आला आहे, जुना आहे, देतो तुम्हाला. रोहित पवार वाला विषय गंभीर है, थोड़ा बच्चों एकदा प्रतिक्रिया फायनलाइज होतील.
इकडे येऊन जा सर, या इकडे येऊन जा.